रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. पुरुषोत्तम मास निमित्ताने चालू असलेली ही नित्याची सेवा आणि पुरुषोत्तम योग भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश, अर्जुनाला 15व्या अध्यायामध्ये भगवंताने काय उपदेश केला याविषयी आपण पाहत आहोत. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विंदुत कामा द्वंद्वैर मुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ते मूढा पदं व्ययन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा नु वर्तन्ते तद्धामं परमं मम. आणि पुढचा श्लोक आहे 7वा. ममये वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. 7वा श्लोक आहे. तर हा जो देह आहे हा देह चालवणारा कोण आहे? मी कोण? मी हे शरीर आहे का? आपण म्हणतो मी हा शरीर आहे म्हणून एक शरीराला एक ठराविक नाव ठेवलं आपण आणि त्या नावाने आपण वावरतो जगामध्ये. तुम्ही कोण असं विचारलं की तो त्याचं नाव सांगतो, मी या नावाचा माणूस आहे. आणि त्या नावाने त्याला भूषण वाटतं, त्या नावाने सगळा संसार वाहतो. जन्माला आल्यापासून आपल्या इस्टेटीला प्रॉपर्टीला आपलंच नाव देतो. काय आणि जगही त्याला त्या नावाने ओळखतो. म्हणून तो आहे का? गेल्यानंतर सुद्धा म्हणतात गेले. हो, ते गेले. मग तो मूळ कोण होता त्याला चालवणारा? आत्म्याला नाव आहे का? नाव शरीराला आहे. जो अंतरात्मा आहे त्याला नाव काय आहे का? त्याला कोणी ओळखतं का? आणि ज्याने त्याला ओळखलं त्याला हा संसार ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वस्तम प्राहुरव्यम छंदांशी यस्य पर्णानि यत्संवेद सवेन्वित आदोष ऊर्ध्वम प्रसुशाखा गुणप्रविदा विषय प्रवाला आदश मूलानुसंतानी कर्माणी बंधीर म्हणून. ज्याने त्या आत्म्याला ओळखलंय मी कोण आहे, त्याने देवाला ओळखलं. बरं का? त्याने कोणाला ओळखलं? देवाला ओळखलं त्याने. पण ज्याने त्याला ओळखलंच नाही त्याला देवही नाही. तुका म्हणे आम्ही नाही का देव पहावयाशी गेलो तेथे देवाची होणी ठेलो. तुकाराम महाराज म्हणतात देवाला पाहायला गेलो आम्ही. भंडारे डोंगर सारा आयुष्य घातलं देवाला पाहण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी. पण ते देव 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 म्हणता अहो देवच होऊन ठेवलो.
म्हणजे याचा अर्थ काय आहे? देव शोधायला गेलो तो देव सापडला. गाथा वाचा तुम्ही, आणि जो गाथा वाचेल त्याला ते समजेल. म्हणून म्हटलंय ज्याला माथा त्याला गाथा, ज्याला माथच नाही त्याला गाथा काय कळायचंय. अनेक लोकांनी PhD केले, त्याच्यावरती लाखो रुपये पगार मिळवतात, पण त्याला त्या गाथा सापडलाच नाही ना अजून. गाथा काय हे कळणं, ज्ञानेश्वरी काय हे कळणं. नामा म्हणे ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. मग ज्ञानेश्वरी वाचली, मग पारायण झाले, सगळं झालं. किती काही पारायण, किती काही लय पारायण झाले, पण ओवी अनुभवली का एखादी? अनुभवणं म्हणजे काय? हरिपाठ काय आहे? हरिपाठ हरिपाठ करायचा असतो. झाला हरिपाठ आमचा, झाला हरिपाठ म्हणले, पुस्तकातल्या वाचल्या, अभंग झालं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण अनुभवलं का? सद्गुरू शिवाय नाही. त्या सद्गुरूच्या कृपेशिवाय काहीच प्राप्ती नाहीये. म्हणून सद्गुरूला महत्व आहे. सद्गुरू त्याची ओळख करून देतो, आत्म्याची. आणि शरीर काय आहे आणि आत्मा काय आहे हे सद्गुरूच्या कृपेशिवाय कळत नाही. आणि त्याला नामस्मरणाची जोड. त्यासाठी माळ घालायची की नुसतं माळ घालायची? घातली माळ, झाला का हरिभक्त? हा नाही. सद्गुरू वाचूनी सापडे ना कोणी, त्याच्याशिवाय कोण सापडत नाही हो, कोण नाही मार्ग दाखवणार. जशी आई त्या बाळाला आपलं जीवन देते, हो, तसं सद्गुरू तुकाराम महाराज सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. कुठं भेटले सद्गुरू? अहो त्यांना स्वप्नच भेटले. पडिला विसर स्वप्न माझी. आपल्याला प्रत्यक्षात अनुग्रह घेऊन माळ काढून ठेवतो. झाला म्हणतो महिना आता श्रावण. घातली तरी ती काढून ठेवीन. स्वप्नात दिलेला अनुग्रह रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. स्वप्नात दिलेला अनुग्रह, स्वप्नात दिलेला मंत्र, मस्तकावरती हात ठेवला, हे सगळं त्याचं पालन कर. इकडं 11 माळा जप म्हटलं ती एक जपत नाही. दिवसातून निदान 11 तर जप नको, दिवसभर जपत बसू, पण एकही होत नाही. नको, कंटाळा येतो. हो, बाकीच्या गोष्टी माया, ती माया भरपूर आपल्याकडे आहे, पण त्या मायेला हकलून देणारा, मायेतून तारणारा तो आपल्याकडे नाही ना. मग तो कोण आहे? भगवंत सांगतात की तो तुझ्या जवळ आहे, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा विसरला ती कळत नाही. देह देवाचे मंदिर, आत आत्मा
परमेश्वर देहदेवाचे मंदिर. हे जसं मंदिर आहे आणि मध्ये देव आहे, आतमध्ये आहे की नाही, हे उभे आहेत की नाही देव, हे मंदिर आहे.